नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत मटकीची उसळ. बघा, ही मटकी आहे ती मी घरीच भिजवलेली आहे. तिला असे छान मोड आलेले आहेत. आता या मटकीपासून आपण छान अशी चटकदार मटकीची उसळ बनवूया. ही मटकी आहे ती कढईमध्ये टाकून आपण हिला थोडीशी भाजून घेऊ. कमी गॅसवर थोडीशी भाजून घ्यायची ही. बघा, छान भाजली ही मटकी. आता याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी. एक कांदा, एक टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट आणि ही मटकी भाजलेली धुवून घेतलेली आहे चांगली. मसाल्यांमध्ये बघा, याला मसाले घेतलेत आपण: काश्मीरी लाल मिरची, काळा मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला. आता गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये टाकूया मोहरी, मोहरी छान तडतडलेली आहे. जिरे टाकूया आता. आता टाकू चिरलेला कांदा. हा कांदा आता छान परतून घेऊ आपण. कांदा हलकासा परतून त्याचा रंग थोडासा बदलायला लागला की त्यामध्ये टाकू टोमॅटो. आता कांद्यासोबतच हे टोमॅटो आपण छान परतून घेणार आहेत. कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ झाले पाहिजे. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. टोमॅटो आता मऊ होत आलेला आहे. यावेळेला आपण टाकू त्यात कढीपत्ता. कढीपत्ता उशीरच टाकते कारण की थोडासा कच्चा कढीपत्ता त्याच्यामध्ये छान लागतो. छान परतून घ्यायचं. तेल सुटलेलं आहे आता बघा ह्या कांदा टोमॅटोला.
आता टाकूया आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली. मिक्सरला नाही वाटलेली, मी अशी खलबत्त्यामध्ये ठेचूनच घेतलेली आहे. टोमॅटो पूर्णपणे याच्यामध्ये विरघळलेले आहेत. आता आता या वेळेला आपण हे सगळे मसाले जे घेतलेले होते, हे मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहे. छान मिक्स करून घेऊ. गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे, ज्यामुळे की आपले मसाले हे करपणार नाहीत. कांदा, टोमॅटो आणि मसाले हे सगळं साहित्य आता छान परतून झालेलं आहे. या वेळेला टाकू आपण ही आपण घेतलेली मटकी. सगळी मटकी मी या कढईमध्ये मसाल्यामध्ये टाकलेली आहे. छान आता मिक्स करून घेऊ. सगळा मसाला हा त्या मटकीला लागला पाहिजे. हलक्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचंय. बघू शकता तुम्ही हा मसाला सगळा आता मटकीला मिसळून लागलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकू. ही मटकी नाश्त्यासाठी अशीच किंवा टिफिनसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. मुलांना अशी मटकीची उसळ खूप आवडते. थोडंसं 5 मिनिट आपण झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ देऊ. मस्त छान सुगंध तर खूप छान सुटलाय. आता टाकू आपण चिरलेली कोथिंबीर.
तर बघा अशा पद्धतीनं आपली ही अशी चटकदार अशी मटकीची उसळ तयार आहे, बघू शकता। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।